मॉर्निंग या वेळेत टायमिंग सांगेन तर मॉर्निंगचे 9:30 वाजलेले आहेत आणि आज मला जायचं आहे अर्चनाकडे, म्हणजे बहिणीला भेटायला जायचं. खूप दिवसाच्या नंतर मी जात आहे, म्हणून मी काय केलं इकडं थोडाफार स्वयंपाक बनवून घेतलेला आहे, म्हणजे गेल्यानंतर जास्त दगदग नको, तिला पण नको मला पण नको. म्हणून आज लवकर उठले, सगळी कामं मी वेळेत आवरली, म्हणजे पूर्ण घरचं झाडणं पुसणं जे हे आहे मॉर्निंगला मी केलं. अंगणाची साफसफाई केली, रांगोळी काढली, ही सगळी पारशी कामं आवरली. आंघोळ झाली, त्यानंतर मी लगेच स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे, कारण आपल्याला कुठंतरी जायचं की थोडंसं नियोजन अगोदरच करावं लागतं, जसं मी आज केलेलं आहे. तर इकडं मी भाकरी बनवून घेतलेल्या आहेत आणि इकडं कणिक मी अगोदरच मळून ठेवलेली होती. आणि भाजीमध्ये आज मी मसुरीची भाजी बनवलेली आहे, म्हणजे मसुरीच्या डाळीची मोकळी भाजी बनवलेली आहे, म्हणजे एक सुकी भाजी म्हणतो ना तशी, कारण ते पण मला घेऊन जायचं आहे. आणि मी त्याला कांदा वगैरे टाकलेलं नाही आहे, कारण आता प्रवासामध्ये कसं असतं ना, कांदा वगैरे टाकलेली भाजी खूप लवकर खराब होते, त्यामुळे फक्त लसूण टाकून ही भाजी बनवलेली आहे. परत वरण भाजी आपला रेग्युलर स्वयंपाक आहे ते पण बनलेलं आहे. थोडंसं लवकर मला आवरायचं होतं आणि आणखीन देवपूजाही मला करायची आहे. बाबांचंही मी म्हटलं की थोडंसं लवकर आवरा, कारण आज आम्हाला जायचं आहे. म्हणजे दिनेश राहील गॅरेजमध्ये दिवसभर आणि हे गेले होते शिर्डीला. म्हणजे काल पण दिनेश दिवसभर गॅरेजमध्ये कामाची धावपळ त्याला होती, जेवणालाही वेळ त्याला भेटलेला नाही आहे, तितका कामाचा लोड त्याच्यावरती पडलेला होता काल पण. आणि आज पण तशीच परिस्थिती दिनेशची आहे, कारण मी आणि हे दोघंजण जाणार आहोत अर्चनाकडे तिला भेटायला. तर यांना म्हणलेलं आहे की थोडंसं लवकर आहे, तोपर्यंत मी पण घरची कामं आवरते. यांचं कसं आहे ना, पुरुषांचं खरंच खूप लवकर आवडतं. आपलं काय सगळ्यांचं आपल्याला आवरायचं असतं, फक्त आपलं स्वतःचंच बघायचं नाही आहे, पूर्ण घरची कामं आवरायची आहेत. कुठं काय राहिलं काय नाही सगळं बघायचं आहे. स्वयंपाक पाणी देवपूजा जे आपले रेग्युलर कामं आहेत, कपडी भांडी ही पण कामं आपल्याला वेळेत करायची आहेत, कारण आल्यानंतर कुठलंच काम करायचं मन होत नाही. आणि एकतर वातावरणात असं झालेलं आहे की कधीही पाऊस येतो, नंतर कपडे वाळणार पण आहेत. आणि मशीनला कपडे तर मी लावत नाही, कारण काय मशीनचं लिक्विड संपलेलं आहे, ते आणायचं आहे, आणणं काही झालेलं नाही, म्हणून मी आजकाल कपडे हातानंच धुवत आहे. जास्त कपडे राहतात आणि यांचे कसं गॅरेजचे वगैरे कपडे असतात आणि ते थोडेसे जाड पण असतात, त्यामुळे वेळेत धुणं गरजेचं आहे. तर कपडे धुणार, चपातीच बनवणं झालं की लगेच कपडे भांडी जी ही माझी रेग्युलर काम आहे ती सगळी आवरून जाणार आहे, आल्यानंतर करायला काहीच ठेवणार नाही. आणि जसं ना कुठंतरी जायचं म्हणलं तर आपला हात जे आहे ना एकदम फास्ट चालतो, म्हणजे रोजच्यासारखं विचार करणं हे ते विचार करणं काहीच नाही. एक वेळा सुरुवात केली की पटपट पटपट सगळी कामं आवरली जातात. आणि खरंच मी आज 10 वाजेपर्यंत सगळी कामं आवरलेली होती, त्यामध्ये सगळी टोटली घरची कामं आली. घरची साफसफाई पण झाली, स्वयंपाकही झालं, सगळ्यांचं जेवण खाणं देवपूजा कपडे भांडी इतकी सगळी कामं 10 वाजेपर्यंत मी आवरलेली होती. तुम्ही अंदाज लावू शकता मी किती फास्टमध्ये ही कामं आवरलेली होती, कारण कुठंतरी जायचं म्हटलं की खरंच आपल्या हातामध्ये एक मशीन येते, मशीनच्या ह्याच्यानं आपण काम करतो, जसं की एक रोबोट तसंच होतं. तर इकडे मी चपात्या बनवत आहे, तर बघू शकता इकडे छान चपात्या फुलून तयार आहेत. म्हणजे जसं मी 3 पदरी चपाती करते, गार झाल्यानंतर चपाती छान नरम बनवून राहते आणि छान पुरदे निघतात. तर इकडं म्हणजे एक गोळा घेतला मी, थोडंसं लाटून घेतलं, पूर्णपणे तेल लावलं, थोडंसं कोरडेपीठ टाकलं, परत मी दुमडलं तेल लावलं आणि परत मी कोरडेपीठ टाकलेलं आहे. म्हणजे सगळ्यांची चपाती बनवण्याची पद्धत थोडीशी वेगवेगळी असू शकते, पण मी अशा पद्धतीने बनवते. खूप छान मऊसूत चपाती बनवून राहते, म्हणजे गार झाल्यानंतर कडकपणा येत नाही. तर दिनेश आलेला आहे, म्हणजे दिनेशला करमत नाही. आता मी जायचं म्हणल्यानं मुलांना अजिबात करमत नाही, मुलं दिवसभर घरी राहत नाहीत, पण मी म्हणजे आपण घरात असतो ना, त्यामुळे त्यांना करमतं. ते बाहेर किती येजाऱ्या करू किंवा दिवसभर बाहेर जाऊ, पण घरात आपण असलो ना त्यांना छान वाटतं. मी कुठेतरी जायचं म्हणलं की त्याचं मन लागत नाही, तेच म्हणते मग मी कधी जाणार कधी येणार चालू आहे त्याचं. तर मी जास्त वेळ थांबणार नाही, फक्त 1-2 तास थांबून मी येणार आहे अर्चनाकडे. जास्त वेळ काय मी दिवसभर किंवा राहायला तिकडं जात नाही आहे, कारण असंच आहे, माहेरी गेलं तरी पण असंच आहे माझं. मी 1-2 दिवसासाठी तरी कधीच गेलेली, फक्त सोनलच्या लग्नामध्ये मी 4 दिवस तिथे राहिलेली होते पहिल्यांदा, त्या अगोदर पण मी कधीच राहिलेली नाही, कारण घराकडे कोणी नसतं. आणि एक अडचण असते ना आपली, मुलाबाळांची शाळा आहे, ते आहे हे आहे, खूप सारी कारणं असतात. परत बाबा काही खात नाहीत, त्यांना भाकरच पाहिजे गरम, म्हणजे त्यांना असं दातामुळे ना जेवता येत नाही, हे सगळी कारणं असतात, त्यामुळे मी कुठं जाऊ शकत नाही, घर सोडणं असं आहे. अर्चनाकडे जाते तर लवकरच येणार आहे. तर शिर्डीला गेले होते आणि रात्री थोडंसं लेटच आलेले इथे, आणि आज परत आम्ही अर्चनाकडे जात आहोत. तर काय काय आणले ते दाखवत आहे. फोटो आणलेली शाईबाबांची मोठी, म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणते प्रत्येक गुरुवारी हे जातात गावाकडे, शाईबाबांचं मंदिर आहे आणि तिथे फोटो ठेवलेले आहे. म्हणत होते ते फोटो खराब झालेले आहे, म्हणून नवीन फोटो घेऊन आलेले आहेत. परत प्रसाद आणलेला आहे, 2 पिशव्यामध्ये प्रसाद आहे, लड्डूचा प्रसाद आहे शिर्डीमधला. परत आणखीन एक म्हणजे वेगवेगळे पॉकेट आहे, त्याच्यामध्ये धूप आणलेले आहे, शिर्डीचं म्हणजे तिथलं गंध आणलेलं आहे, खूप छान असतो तर ते गंध, म्हणजे अष्टगंध, त्यामध्ये एक वेगळा सुवास असतो आणि खूप प्रसन्न वाटतं ते लावल्यानंतर. मी देवांना पण तेच गंध लावत असते. तर ते सगळं काढून बघत आहे. परत एक चॉकलेटचं पॉकेट आणलेलं आहे, माझ्यासाठी स्पेशल तिळाच्या गोळ्या आणलेल्या, माझ्या खूप आवडीच्या आहेत.
पेढे किंवा तिळाच्या गोळ्या प्रसादामध्ये येतं फक्त माझ्यासाठी, कारण ते माझे फेवरेट आहेत. तर ते एक पॉकेट आणलेलं आहे. परत इकडे चॉकलेट आणलेले आहेत, जसं स्ट्रॉबेरी चॉकलेट असतात तसे चॉकलेट आहे इथे. ते चॉकलेटचं एक डबा आणलेला आहे. तर सगळं काढून मी ठेवत आहे आणि अगोदर मी देवपूजा करून घेते आणि मग प्रसाद आज सोडणार नाही मी, पण अर्चनाकडे जात आहे म्हणून थोडंफार प्रसाद आणि मुलांसाठी चॉकलेट घेणार आहे. आणि बाबांचंही आवरलेलं इकडे बघू शकता, आंघोळ वगैरे झालेली आहे त्यांची, तर त्यांनाही जेवायला वाटते. म्हणजे कसं आहे, तर बाबांना मी चावी देऊन गेले तरी पण घरी येतात, पण जेवण करत नाही बाबा. त्यांचं म्हणणं असतं की तू आल्यानंतर जेवण करतो, थोडंसं लवकरच येचाल ना, ते अगोदरच विचारतात की लवकरच येचाल ना तुम्ही, मग आल्यानंतरच मी जेवण करतो. तरी पण मी म्हणत असते की मी गेल्यानंतर, म्हणजे आता बाहेर गेल्या माणसाचं यायचं म्हणजे लवकर येतो तर आपण म्हणतो, पण तिथं गेल्यानंतर लेट होतो. तेच म्हणत असते की तुम्ही जेवण करा, मला यायला लेट होतो. पण नाही, बाबा म्हणतात की लवकरच येचाल ना तुम्ही आल्यानंतर जेवण करूया, चावी वगैरे नको. तरी पण बाबांना आता जेवायला वाटते, चावी देऊन जाते. लवकर यायचा प्रयत्न करतो, तरी पण आता पाहुण्याच्या गावी गेल्यानंतर असं असतं ना की लवकर येणं होत नाही. तर तिळच्या पॉकेटचं म्हणजे जे गोळ्या वगैरे होत्या ते पण थोड्याफार घेतल्या, चॉकलेट घेतलं, प्रसाद घेतलं. ते सगळं मी पॅक करून घेतलं. चपात्या भाकरी जेही मी बनवलेल्या होत्या सगळं मी पॅक करून घेतलेलं आहे पिशवीमध्ये. तर इकडे पिशवी रेडी आहे. टायमिंग सांगेन यावेळी तर 10 वाजले. 10 वाजताच मी रेडी झाले आणि यांना फोन लावला. हे आलो म्हणले, पण घरी येता यांना 11:30 वाजलेले आहेत. म्हणजे म्हणत होते खूप सारी कामं होती म्हणून थोडासा लेट झालेला आहे. बघू शकता वातावरण खूप छान झालेलं आहे. ऊन आहे पण यामध्ये हवा खूप आहे, छान वाटत आहे. तर आता जात आहोत. आणि हे म्हणत आहेत की कार मी आणलेलं नाही, बाईक घेऊन आलो, त्यामुळे मी म्हणजे स्टॉल बांधून घेतलेले आहे मी, कारण बाईकवरती खूप हवा लागते. पण नंतर माहीत झालं की कार घेऊन आलेले आहेत, असंच मजाक करत असतात. तर आता जायला निघाले. हे पण रेडी आहेत, मी पण रेडी आहे. टायमिंग सांगेन तर 12 वाजलेलेच आहेत. आता यांना येता लेट झालं. माझी कामं लवकर आवरली पण यांना थोडासा लेट झालेला आहे. तर इकडं सगळ्या पिशव्या बॅगा सगळं घेतलेलं आहे. तर चला आता जाऊया बहिणीला भेटायला. खूप दिवसाच्या नंतर, म्हणजे लग्नामध्येच आमची सगळ्यांची भेट झाली होती, तेव्हा खूप गोंधळ होता, काही बोलणं वगैरे झालं नव्हतं. म्हणून मी अर्चनाकडे आज जात आहे आणि कधी अधूनमधून गेलं पण पाहिजे. तर आता आम्ही जात आहोत, वातावरणाचा एन्जॉय घेत. खरंच खूप छान वाटत आहे, खूप छान वातावरण झालेलं आहे. आणि जसं आपल्याला दिवसभर घरामध्ये कामाची दगदग खूप असते ना, तर थोडंसं बाहेर निघालं पाहिजे, थोडंसं फिरलं पाहिजे, वातावरणाचा एन्जॉय घेतला पाहिजे. परत सगळ्यांना पाहुण्यांना भेटणं वगैरे यामध्ये तरी छान वाटतं. आणि बहिणी, खास करून बहिणीला भेटायला जेव्हा जातो ना, म्हणजे माहेरी जातो आणि बहिणीच्या घरी जातो ना, त्यावेळी आपल्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद असतो. तर डिझेल वगैरे भरून घेतलेला आहे आणि आता मी परत प्रवास आमचा सुरू झाला आणि येऊन पोहोचलेलो आहोत. म्हणजे जास्त दूर नाही आहे, जवळपासच गाव आहे बहिणीचं. आलेलो आहोत आम्ही. आणि इथं बघू शकता, मी अगोदरच फोनवरतीला सांगितलेलं होतं की अर्चना काहीच करायचं नाही आहे, कारण मी सगळं घेऊन येत आहे. तरी पण ही ऐकलं नाही. खूप सारं स्वयंपाक करून ठेवलेले आहे. पुरी बनवण्यासाठी कणी मळून ठेवली, दूध खीर बनवलेली आहे, भाजी चपाती भाकरी सगळं बनलेलं आहे. परत इकडं भजे बनत आहेत, म्हणजे अगोदरच ती बेटर बनवून ठेवलेली आहे आणि आम्ही आल्यानंतर गरमागरम भजे तळत आहे, पापड तळलेले आहे. इतका सगळा स्वयंपाक अर्चनानं केलेला आहे. परत आम्ही इथे आंबे घेऊन आलेले आहेत. तर म्हणत आहे ताई आंब्याचा रस कर, तर मी इकडं आता आंब्याचा रस करते, म्हणजे आमरस बनवत आहे. तर आता दूध खीरही बनवली, आमरसही बनवली, इतकं सगळं बनलं ना, मी सगळं सांगूनसुद्धा अर्चनाने इतकं सगळं बनवलेलं आहे. आणि इकडं भजे पण गरमागरम बनत आहेत, कांदा भजे बनत आहेत, मी आमरस बनवत आहे. आल्यानंतर आमची बडबड सुरू झालेली आहे. बहिणी यांचं कसं आहे ना, कितीही बोला कमीच आहे. आपल्याला रात ना दिवसही दिलं ना बोलायसाठी कमीच पडते. दिवसभर तसं तरी फोनवरती आमचं बोलणं चालूच असतं. आता आल्यानंतर मात्र आल्यापासून आमची बडबड सुरूच आहे. इकडं वैष्णवी, अंबादास सगळेजण, म्हणजे सगळ्यांचं आपापलं चालू आहे, सगळ्यांची मीटिंग चालू आहे. अर्चनाचे सासूबाई, सासरे आहेत, दीर आहेत. आणि इकडं साईडला आणखीन एक रूम आहे, म्हणजे नवीन बांधकाम झालेलं आहे. तर तिकडं दिनेशचे पप्पा, परत अर्चनाचे सासरे, दीर सगळे तिकडं बोलत बसलेले आहेत ते सगळेजण. आणि आम्ही इकडं स्वयंपाक वगैरे करत आहे अर्चना, म्हणून मी इकडं आले. आणि अर्चनाच्या सासूबाईंच्या जरा चालू आहे, तिकडच्या रूमकडे एक वेळा जातात आणि इकडे एक वेळा येतात. त्यांच्या तरी जरा चालूच आहेत, काही आम्हाला लागलं इकडं आणून देतात, काही तिकडं लागलं पाणी चहा हे सगळं घेऊन जात आहेत. आणि आम्ही इकडं दोघी बहिणींची चर्चाही चालू आहे, स्वयंपाकी चालू आहे इकडं. तर भजे तळून झालेले आहेत, पापड वगैरे तळलेला आहे अर्चनानं, म्हणजे स्वयंपाक अगोदरच बनवून ठेवला, भजे वगैरे अगोदर बनवले नाहीत, आम्ही आल्यानंतर बनवत आहे. आणि परत पुरी बनवत आहे. आणि इकडं आंबादास बसलेला आहे, म्हणजे इकडे एक नवीन रूम यांनी बांधलेली आहे. तर इकडं जे आहे ना, पाहुणे वगैरे आले, बसण्या उठण्याची सगळी व्यवस्था इकडं केलेली आहे. तर इकडं अंबादास बिझी आहे गेम खेळण्यामध्ये. म्हणजे मुलांना मोबाईल दिलं की संपलं मग त्यांचं, ते स्वतःमध्येच मग्न असतात. त्यांना कोण आलं कोण गेलं कशाचं काही घेणं देणं नसतं, तसं मग्न झालेलं आहे तो. आणि इकडं सासूबाई बसलेले आहेत अर्चनाच्या, परत त्यांचे अर्चनाचे दीर बसलेत, म्हणजे भरत बसलेले आहेत. आणि गाय वासरू हे सगळे इकडेच बांधलेलं आहे, म्हणजे घरीच असतात. इथं झाड आहे, बघू शकता इकडं खूप सारी खुल्ली जागा आहे, एकदम छान फ्रेश वातावरण आहे. म्हणजे साईडलाच घर आहे, जसं आपलं घर आहे ना तसंच अर्चनाचं घर साईडला आहे. म्हणजे इकडच्या साईडला कुठले घर नाही, समोर भरपूर घर आहेत पण
साईडला घरं नाही आहेत, त्यामुळे ना एकदम अशी शेती दिसते आणि छान वातावरण आहे. तिथंच गाय वासरू जी आहे तिथं बांधलेली, झाडी आहे, जांबाचं झाड आहे. परत तिकडं आणखीन परत बांधकाम चालू आहे, म्हणजे जागा खूप सारी आहे. इकडे जे आहे ना शेड वगैरे आहे पत्राचं, तिकडं स्वयंपाकाची वगैरे व्यवस्था केलेली आहे. म्हणजे अगोदर जेव्हा हे आलेले होते ना इथे, तेव्हा इथं फक्त शेड मारलेलं होतं. आता तिकडं जी जागा आहे ना खुली, तिकडं बांधकाम चालू आहे आणखी नवीन यांचं, तर तिकडं बसण्याची उठण्याची व्यवस्था पाहुण्याची केलेली आहे. आणि इकडं स्वयंपाक पाणी जे आहे ते इकडं होत असतं. तर इकडं हेरझाऱ्या चालूच आहे सगळ्यांच्या, तिकडं थोडंसं इकडं थोडंसं सुरूच आहे सगळ्यांचं. तर खरंच छान वाटते, म्हणजे असं खुलं वातावरण आणि खूप छान असं फ्रेश हवा, म्हणजे शेतातली हवा ना खरंच छान असते. आणि आपल्या घरी तसंच आहे, एकदम समोरून जी हवा असते ना खूप फ्रेश येते, छान वाटतं. तर इकडं स्वयंपाक सगळा बनलेला आहे. आता आम्ही जेवण करत आहोत, म्हणजे येऊन 1-2 तास झाले, कसे 2 तास गेले समजलं नाही आमच्या बडबडीमध्ये. तर इकडं पुरी बनलेली आहे, गरमागरम कांदा भजी बनलेल्या आहेत, भात वरण भाजी बनलेली आहे, चपाती आहे, पुरी आहे, आमरस, खीर, इतकं सगळं अर्चनानं बनवलेलं आहे. तर इकडं अगोदर हे जेवण म्हणजे पुरुष मंडळी जेवण करते, म्हणजे तिकडच्या रूममध्ये बसलेले आहेत, त्यांच्यासाठी इकडं वाढलेलं आहे. नंतर आम्ही जेवण करू निवांत तिथंच बसून, म्हणजे काही उचलाउचली करायला नको. तर इकडं सगळं जेवण थाळी तयार आहे. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण जेवण करायला. तर इकडे जेवण थाळी रेडीच आहे. तर इकडं वैष्णवी सगळं नेऊन देत आहे, म्हणजे तिकडच्या रूममध्ये बसलेले आहेत सगळे, तर तिकडे घेऊन जात आहे. आता आम्ही जेवण करू आणि थोड्या वेळा जायला निघणार आहोत. तसं तर जायचं मन नाही वाटत आहे की अर्चनापाशी आज एक दिवस राहावं, म्हणजे आल्यानंतर राहिल्यासारखं वाटलंच नाही मला, म्हणजे 2 तास कुठे गेले समजलंच नाही. तर जेवण खाणं झालं, थोड्या वेळात आम्ही परत यायला निघालेलो आहोत. आणि येता आम्ही मावशीकडे गेलेलो होतो, म्हणजे वाटतच आहे त्यांचं गाव. आणि मावशीची तब्येत पण यावेळी ठीक नाही आहे, तर मावशी म्हणत होत्या की तुमच्याकडे 2 दिवस येते आणि मावशीला आम्ही घेऊन आलेला आहे. तर आलेले आहेत, मावशी चहा वगैरे झाला आल्यानंतर आणि झोपलेले आहेत आता. आणि कॅलेंडरचं पान बदलायचं होतं, तर दिनेशला तेच म्हणलं की आज 3 तारीख आहे, आणखीन कॅलेंडरचं पान आपण बदललेलं नाही आहे. तर कॅलेंडरचं पान बदलत आहे दिनेश. तर असं कालचा दिवस असा गेला, हा दुसरा दिवस आहे. आणि प्रसाद मी काल काय सोडलेला नव्हता, तर आज स्वयंपाक वगैरे झाला, देवपूजा झाली, सगळी माझी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत. आता मी इकडं प्रसाद सोडत आहे आणि इकडं म्हणजे गॅरेजकडे जे यांचे मित्रमंडळी आहेत त्यांना पण द्यायचं आहे. परत इकडं पण शेजाऱ्या पाजाऱ्यांना देणार आहे, म्हणून प्रसाद सगळा काढत आहे. धूपचे खूप सारे पॅकेट आणलेले आहेत, ते पण मी काढून ठेवते, कारण आता ऑलरेडी 2-3 पॉकेट मी आणून ठेवलेलेच होते, कारण दररोज धूप लावायला लागतेच. आणि हे पण खूप सारे घेऊन आलेले आहेत. तर ते धूपची पिशवी मी तसंच तिकडच्या रूममध्ये ठेवणार आहे, कारण आता आहे धूप तर काढणार नाही, कारण इथं पण खूप पसारा होतो, कारण स्पेस कमी आहे. परत प्रसादाची खूप सारी पॉकेट आणलेले आहेत, म्हणजे यांच्या मित्रांना वगैरे देण्यासाठी. तर असेच पॉकेट एक देणार आहे. मी काही यामधलं फोडलेलं म्हणजे काढलेलं नाही पॉकेट एकही, आणि लाडू मी काढलेले नाही आहेत, असेच पॉकेट देणार आहे, कारण खूप सारा आणलेला आहे. परत इथं पण शेजाऱ्यांना देणार आहे. तर तेच प्रसाद वगैरे काढलेले आहे. जे माझी मॉर्निंगची कामं होती सगळी आवरलेली आहेत, सगळ्यांचं जेवण खाणं पण झालेलं आहे, यांच्यासाठी टिफिन भरवून दिलं. आणि बाबांचं मात्र आत्ता झालेलं, म्हणजे बाबांनाच थोडासा लेट झालेला आहे. टायमिंग सांगेन तर 10 तरी वाजले असतील, आता थोडंसं लेट झालेलं आहे बाबांना. तर बाबांना पण आता जेवायला वाटते. प्रसाद पण इकडं काढत आहे. मी दिनेशला तेच म्हणलं की आता जातेवेळेस प्रसाद घेऊन जा, म्हणजे आता आणून 2 दिवस झालं, मग आज नेऊन दे म्हणून म्हणलं, आता किती दिवस ठेवायचं. परत मुरमुराचं एक पॉकेट आणलेलं आहे, कुठल्या देवस्थानचं आहे ते बघत होते मी, म्हणजे शिर्डी आणि शनी शिंगणापूर झालेलं आहे. परत आणखीन एका देवस्थानी गेलेलो होतं असं म्हणत होते. आणि जे प्रसादाचं पॉकेट असतं त्यावरती नाव लिहिलेलं असतं त्या देवस्थानचं, तेच बघत होते मी की कुठे गेलेले होते. तर तेच बघितलं. आणि इथं मुरमुरे आणि जे तिळाच्या गोळ्या आहेत ते टाकलेले आहेत. परत हे लाडू वगैरे मी फोडलेले नाहीत. परत हे जे खोबऱ्याचं प्रसाद आहे ते शनी शिंगणापूरचं आहे, ते पण मी काढलेलं आहे. आणि अगोदर इथं देऊ नये, त्यांचे तिकडे मित्रमंडळीला यांच्या द्यायचं आहे, ते तसंच पॉकेट मी इकडं कवरमध्ये भरून ठेवलेले आहेत. थोड्या वेळात तिने जायला निघेल, तर तेच म्हणत आहे की जातेवेळेस ते पण घेऊन जायचे. टिफिन परत दिनेशात जाणार आहे गावाकडे, म्हणजे बँकेत काहीतरी काम आहे त्याचं, त्यामुळे तो जाणार आहे. त्यामुळे टिफिन वगैरे देते अगोदर. आणि मला पण इथं कार्यक्रम आहे, तिथं जायचं आहे, म्हणजे दररोज काहीतरी कार्यक्रम आणि कुठेतरी जायचं असतं. घरची कामं तर असतात, परत त्यामध्येच वेळ काढून तिकडं पण जायचं आहे मला, म्हणजे इथं जवळपासच आहे, तिकडं पण जाणार आहे. मग अगोदर ही सगळी कामं आवडते. मावशींचंही जेवण झालेलं आहे, पण मावशीचं जेवण कसं आहे, थोडंसं जेवण करत आहेत आणि थोड्या वेळेला आणखीन त्यांना जेवायला वाढायचं आहे, म्हणजे आणखीन एक वेळा जेवायला वाढून मग मी जाणार आहे, कारण एक वेळा बाहेर गेले की लवकर घरी येणं होणार नाही. तिकडे बाबांना जेवायला वाढायला दिनेशला सांगितलेलं होतं, तर काय करतो, व्यवस्थित जेवायलाच वाढत, एक देतो एक देत नाही. त्यामुळे मी प्रसादाचं ठेवलं आणि अगोदर बाबांना जेवायला वाढलं आणि मग आता हे प्रसाद वगैरे सोडून देते. तर असं ताईंनो, हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो लाईक करायला अजिबात विसरू नका. बाय बाय, टेक केअर.